आणि अनिकेत भाऊ जाधव यांना विनंती करतो आपण सर्वांनी पाहुण्यांनी ग्राउंड मध्ये प्रवेश करायचा आहे। सन्माननीय नितीनजी राऊत साहेब आपण देखील उठा, कारण की आपण आलात ती स्पर्धा छान लागलेल्या आहेत। मलेशन कोंडे आपण देखील जायचं आहे। यस, मैदानामध्ये सर्वांनीच यायचं आहे, नावं घेणं उचित नाही आहे, मात्र सर्व असेल तर आम्हाला खूप अभिमान वाटेल। सर आपण देखील या, चला मैदानामध्ये यायचं आपण सर्वांनी। रोहन जाधव आणि सागर भोईर चला मैदानामध्ये, कोणी थांबू नका इथे, चला सर्व। सागर सोनवणे आपण देखील चला मैदानामध्ये, कारण की आपल्या समाजाची ही प्रीमियर लीग आहे, या सर्वांनी यायचं, जास्त वेळ घेणार नाहीये। यस, आम्ही मैदानामध्ये सर्व पाहुण्यांना घेऊन येत आहोत। पालघर जिल्हा दिलीप गायकवाड साहेब यांचा शुभागमन होत आहे आणि त्यांच्याच नक्कीच उपस्थितीमध्ये आपण फायनल मॅच सुरू करणार आहोत। सर्व पहा, आज खऱ्या अर्थाने ही भीमशक्ती मैदानामध्ये उतरली गेली आहे। जोरदार टाळ्या होऊन जाते या दोन्ही संघांसाठी, ज्यांनी अफाट मेहनत करून या संपूर्ण स्पर्धेला छान लावलेल्या आहेत। त्याच्यामधील 2 संघ उरलेले आहेत, त्याच्यामध्ये मेगा फायनल डे हा आता साजरा होत आहे। डबल ए रॉयल किंगचे ओनर शैलेश गायकवाड आणि महेश जाधव यांचा संघ जोरदार टाळ्या वाजवताना आपल्याला पाहायला मिळते। तसे दिलीप जाधव यांचा भीमवारस टीम पूर्ण तयारीमध्ये उतरला आहे मैदानामध्ये। पहा, आमचे संपूर्ण बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता सर्व पाहुणे आपण पाहतो मैदानामध्ये प्रवेश करतायत। फायनलचे 2 पंच आपण देखील मैदानामध्ये यायचे। फायनल करिता जे 2 पंच असणार आहेत त्यांनी मैदानामध्ये यायचे आणि फायनलची ट्रॉफी येऊ द्या मैदानामध्ये। सागर धनगर आमच्या आम्हाला लीड करतायत, नक्कीच पाहुण्याने मधून उभं राहायचंय, शुभेच्छा देत आहेत नक्कीच। आमची A1 जोडी सध्या एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला सौरभ एकटा भारी पडणार आहे असंच वाटतं, कारण की सौरभचा फॉर्म या स्पर्धेमध्ये खूप चांगला आहे। क्या बात आहे, पाहुणे सर्व शुभेच्छा देत आहेत। निखिलेश भरपूर फॉर्म मध्ये, निकम साहेब आपण पाहतोय सर्वप्रथम भीम वायरस टीम संघाला शुभेच्छा देत आहेत। दिलीप गायकवाड साहेब देखील शुभेच्छा देत आहेत दोन्ही टीमला। सोबतच टीमचे आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक रिते जाधव देखील शुभेच्छा देत आहेत। सुदर्शन जाधव साहेब देखील शुभेच्छा देत आहेत। जी सोनवणे साहेब देखील शुभेच्छा देत आहेत। अनिकेत जाधव साहेब शुभेच्छा देत आहेत। तसेच आमचे योगीजी गायकवाड साहेब शुभेच्छा देत आहेत आणि जी कुणालजी गायकवाड तसेच तुषार हे देखील शुभेच्छा देतात आणि रोहन दादा देखील शुभेच्छा देतात। सर्वांना शुभेच्छा आहेत, कारण की हे दोन्ही संघ जरी आपसमध्ये खेळतात मात्र ते आपलेच खेळाडू आहेत, कारण की लीग मॅचेस आहेत। बाकीच्या सर्वांनी थोडंसं बाजूला व्हा, कारण की भारताचा नॅशनल अँथम जो आहे डीजे मॅन आपण तयारी ठेवायचा आहे। थोडासा व्हॉल्यूम खोडा, आपण आवाज थोडासा खोडायचा आहे। यस, आता पाहुण्यांनी इकडे यायचं, सर्वांनी मधोमध यायचंय। टीम थोडस तुम्ही आता सरगा तिकडे, पाहुण्यांना मध्ये नेते सरगा। निकम साहेब या आपण मध्ये यायचं, आपण दिलीप गायकवाड साहेब या आपण मध्ये यायचं। साहेब पाहुणे मंडळी आपण या इकडे, दिलीप साहेब आपण यायचंय, निकम साहेब आपण देखील यायचंय, गायकवाड साहेब या, रोहन साहेब आपण देखील यायचं आणि अनिकेत भाऊ आपण देखील यायचं। बरोबर मधोमध उभं राहायचं आपण सर्वांनी। सर्व पाहुणे जे आहेत मधोमध सेंटर मध्ये सर्वांनी एकामध्ये रांगेमध्ये उभं राहायचं। यस, जे पाहुणे मंडळी आहे सर्व मधोमध आहेत, इथे कोणीही थांबणार नाही माझ्या बाजूला। सर्वांनी पाहुण्याच्या संगती उभं राहा किंवा मागे उभं राहा, मात्र समोर कोणी राहू नका। चला, ट्रॉफीला चारी बाजून तुम्ही नक्कीच घेरा करायचा। खेळाडूच्या लेवलला उभं राहा, एक चांगला लुक आपण देऊया। खेळाडूंच्या लेवलला उभं राहायचं, फक्त आमचे मीडियाचे जे आहेत मंजुताई त्या फक्त इथे राहतील, बाकी सर्व सरळ रांगेने उभं राहायचंय, सरळ रांगेने उभं राहायचंय। यस,
चला आता कोणीही खालती बसणार नाहीये, आपापल्या जागेवर सर्वांनी उभं राहायचंय. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचंय. डोक्यामधले कॅप जे आहेत ते काढून खालती ठेवायचे आहेत. आपले जे गॉगल आहे ते गॉगल देखील काढा आपण, कारण की हा भारताचा सन्मान आहे आणि खऱ्या अर्थाने नॅशनल अँथम राष्ट्रगीत जो आहे तो आपण घेणार आहोत. तर सर्वांनी आपापल्या जागेवर, अजूनही काही प्रेक्षक बसलेले आहेत, त्यांना नम्र विनंती आहे या स्पर्धेच्या मध्ये आपण सर्वांनी उभं राहायचंय. मी काउंटिंग करेल, डीजे मॅन डीजे पॅरी आपण तयारीत राहायचंय. 1 2 3 स्टार्ट. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. वंदे मातरम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मित्रांनो, आपला नॅशनल अँथम झालेला आहे. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुढे बोलूया. कॅप्टन्स आपण दोघांनी पुढे यायचं आहे. 4 षटकांचा हा फायनल मॅच आहे. पाहुण्यांना मी विनंती करतो, तर प्रत्येकाचं नाव घेणं उचित वाटत नाही मला, कारण की सर्वच मोठे पाहुणे आहेत. तर आपण डिस्कस करून फायनलचा टॉस करण्याकरता आपणच पुढे या. यस, निकम साहेब आपण यायचं. सुदर्शन जाधव साहेब आपण देखील, उमेशजी सोनवणे साहेब, दिलीप गायकवाड साहेब. आता सर्वांचीच नावं घ्यावं लागतील मला, कारण की ऑर्गनाइज कमिटी सर्वांसाठी आहे. तर या आपणच पुढे यायचं आहे. पहा, आमचे 4 ते 5 ते 6 पाहुणे जे आहेत इथे उपस्थित झालेले आहेत. आमचे मीडिया मंजुताई नक्कीच आमच्या सर्व पाहुण्यांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतात. फायनलचा वेळ आहे. आपला समाज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगचा हा शेवटचा अंतिम टॉस आहे. जो जिंकेल त्याला आपण देणार आहोत. एका बाजूला बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन भिवंडी वाडा जो आम्हाला पुरस्कृत केलेला आहे रितेश हरिचंद्र जाधव, आणि दुसऱ्या बाजूला सन्मानाची आणि मानाची आणि आपल्या समाजाची शान वाढवणारा APL एका बाजूला आहे. पाहुण्याच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करत आहोत. गायकवाड साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस करत आहेत. भीम वॉरियर्स टीमचा कॉल आहे. APL ची शेवटचा हा टॉस आणि जातोय तो म्हणजेच डबल A रॉयल किंगच्या पक्षात. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा कॉइन आपण द्यायचा आहे. निकलेश शेलरला खूप खूप अभिनंदन टॉस जिंकण्यात. सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावर जायचं आहे. फक्त निर्णय आपण नक्कीच घेणार आहोत. टॉस जिंकले काय निर्णय? बॅटिंग संध्याकाळची वेळ आहे, मला माहिती आहे. गेम प्लॅन ए ला आता यूज केला आपण. किती धावांचा प्रयत्न असेल 4 षटकांमध्ये? 4 षटकांमध्ये कमीत कमी 35-40 धावा करण्याचा प्रयत्न आम्ही करू. काय शेवटचा एकच म्हणेल मी, आज फायनलला देखील चांद लागलेला आहे आणि पूर्णपणे चांद. प्रेक्षक वर्गाबद्दल काय म्हणशील? प्रेक्षक ज्या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हो, खूप क्राऊड खूप चांगला आहे आणि खेळायला खूप मजा येईल. आणि खास करून आमच्या टीमने महेश जाधव आणि शैलेश गायकवाड खूप चांगलं योगदान दिला. त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला, तर आम्ही चांगला करू शकलो आणि इथपर्यंत पोहोचलो. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाहीये. दोन्ही संघांना आपण देत आहोत शुभेच्छा. नाणेफेकी जी आहे इथे शैलेश गायकवाड, महेश जाधव फॅन टीम डबल A रॉयल किंग 090 या टीमने नाणेफेकी जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. आवाज एकच गुंजणार आहे या फायनलच्या मॅच मध्ये, जिथे व्हॉइस ऑफ जुनांदुर्की समीर ठाकरे आणि व्हॉइस ऑफ गोडसे सुभाष धुमाल, कम्प्युटर ऑफ कॉमेंटर आणि बबुशा याचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. धन्यवाद. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. अजिबात आपण टाइमपास करू नका. कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील सूचना वारंवार द्या, कारण की फायनल मॅच जसं
अगदी सूर्यनारायण आहे तर आपण त्याच्या आतमध्ये समाप्त करायचं आहे. नमस्कार मंडळी, वेलकम ऑल व्ह्यूअर्स, गुड इव्हनिंग. पुन्हा सर्वांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023-24 चा अंतिम सामना, बेगा फिनाले. हु विल बी द चॅम्पियन? कोण जिंकणार APL 2023? थोड्याच वेळात त्याचं उत्तर आपल्याला मिळेलच. टॉस जिंकल्या टीम रॉयल की AA 0909 टीमनं आणि प्रथम बॅटिंग निवडलेले आहे. तर गोलंदाजी करत असताना आपण पहिल्या डावामध्ये पाहणार आहोत तो म्हणजे भीम वॉरियर संघ. एका बाजूला आपण पाहतोय निकलेश शेलार, तर एका बाजूला आपण पाहतोय सौरभ. एक बॅटल चांगलं रंगेल, युद्ध चांगलं रंगेल मैदानाच्या आतमध्ये, कारण दोन्ही महान क्रिकेटर, दोन्ही महान संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकताना आपण पाहणार आहोत अंतिम सामन्यामध्ये. अगदी बरोबर. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि तो क्षण येऊन ठेपलेला आहे. अंतिम सामना आपण या स्पर्धेमधील पाहणार आहोत. कोणता संघ या टायटलवर नक्कीच आपलं नाव कोरेल, हा चषक उंचावेल, याचं उत्तर आपल्याला नक्कीच सायंकाळी मिळेल. डेफिनेटली इव्हनिंग सेशन 4-4 षटकांचा सामना. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. चेसिंग थोडंसं डिफिकल्ट राहिलं आपण बघितलं या अगोदरच्या सामन्यामध्ये आणि त्याच्याच पुढे कदाचित हा निर्णय घेतला असावा. पाहुण्यांचं शुभागमन या स्पर्धेला इथे लाभला गेला आहे. शैलेश गायकवाड यांचे भांजे तन्वीश आणि तन्मय अन्वेश सिया याने शुभेच्छा दिलेल्या आहेत फायनलच्या मॅचसाठी. तर पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. रॉयल एंट्री पाहुण्यांची या स्पर्धेला इथे पाहायला मिळते. आपल्या टीम मॉनिटरवर पाहुण्यांची उपस्थिती होत आहे. सन्माननीय मनोजी लोंढे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कॅश प्राइज, सेकंड प्राइज जी आहे त्यांच्या माध्यम देण्यात आलेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच आमचे मित्र मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. चला आपण एक स्वागत आणि सन्मान करतो त्यानंतर फायनलला सुरुवात करणार आहोत. बबुशा याला डे नाईट स्पर्धेला जायचं आहे. सुरू केली जाते. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मी जेव्हा सांगेल तेव्हा सुरू करायचं आहे. मनोजी लोंढे साहेब आलेले आहेत या सन्माननीय व्यासपीठावर. संदेशजी वखारे आपण देखील या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संदेश वखारे काँग्रेस सचिव भिवंडी महासचिव, आपण स्वागत और सन्मान. मी विनंती करतोय सन्माननीय या स्पर्धेचे आयोजक रितेश दादा जाधव, आपण एक स्वागत आणि सन्मान करायचं. रितेश जाधव, आपण बबुशाचा आपण सत्कार करायचा. डे नाईट स्पर्धेसाठी ते रवाना होत आहेत. दिवसभर सर्वांना एंटरटेनमेंट केलेलं आहे. खूप चांगलं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित आणण्याचं काम केलं आहे. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे लाडके अध्यक्ष सन्माननीय रितेश जाधव दादांच्या शुभास्ते आपण करत आहोत. माहेची उपहार देणारी ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. धन्यवाद बबुशा, आपण नक्कीच या स्पर्धेला छान छान लावलेले आहेत. धन्यवाद. अँड बॅक टू कमेंट्री बॉक्स. एक सूचना फक्त समीर, कारण की फलंदासाठी आणि गोलंदाजीसाठी एक मेजवानी आली आहे. विकेटच्या हॅट्रिक साठी आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी कुणाल गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या स्पर्धेचे आयोजक रितेश जाधव यांच्या माध्यमातून 1000 रुपये, म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षक वर्गासाठी. पहिल्या विकेटचं आपण नक्कीच आपण ऐवजीसाठी 500 रुपये ठेवूया आपण. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सचिन नवीन बॅटर 3रा क्रमांकावर मैदानावर एंटर होतो. पहिला सिक्सर, त्यानंतर विकेट आणि आता पुन्हा दिलीप जाधव वळतो राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला बॅटची लीडिंग एज, बॉल हवेमध्ये. ओ माय गॉड, फ्लाय स्लिपला फिल्डर जज करत होता, मात्र त्याच्या थोडासा पुढे बॉल पडला. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झाली आणि धावसंख्या पुढे सरकत असताना 7 या आकड्यावर
षटकारानं धुमाळ सुरुवात केली होती, मात्र त्यानंतर लगेच चोख प्रत्युत्तर एक्सपिरियन्स अनुभव आहे गोलंदाजाकडे आणि त्या अनुभवाचे बोल आपण मैदानामध्ये सुद्धा पाहतोय. सामना करेल बॅटर प्रफुल्ल सकपाल. सेमीफायनल मध्ये कमालीचा डाव रावण स्पोर्ट्सच्या विरोधात याच प्रफुल्ल सकपालचा आपण बघितला होता. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये चेंडू पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. विकास निकम साहेब जेव्हा आले होते तो प्रेक्षक मला म्हणत होते की मला जोरदार टाळ्या वाजवायच्या माईक मध्ये. मी त्याला माईक देखील दिला होता, मात्र त्याला आयवाजेल पकडता आली नाहीये. खरंच एन्जॉय केलं जातं या स्पर्धेला. आयवाजेसाठी 500 रुपयाला पारितोषिक आहे. कमान जेवढे सिक्सर लागणार तेवढं आता प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. सिक्सरच्या साहाय्याने स्कोर आता जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर. कदाचित ह्याच गोष्टीसाठी कॅप्टनने वर पाठवला असावा प्रफुल्ल सकपालला. नेहमी तो फिनिशरचा रोल अदा करत असतो, मात्र यावेळेला पिंच हिटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 1 डाऊन पोझिशनला बॅटिंग करण्यासाठी आलाय दिलीप जाधव. यावेळेला फिंगर अप दांडी गुल फलंदाज बाद. यष्ट्या वाकवल्या त्या ठिकाणी. फलंदाज प्रफुल्लला परतावं लागेल मैदान सोडून. थँक्यू. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला कॅश प्राइज सेकंड प्राइज जो आहे मनोजी लोंढे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर फर्स्ट प्राइज कॅश प्राइज जो आहे प्रथम नागरिक सावंदेगावचे आपण पाहतो योगीजी गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. तसेच आपण पाहतोय विकासजी निकम साहेब उपस्थित झालेले आहेत. गोल्याबाई राहुल माटे आणि सिद्धू भाई आणि प्रकाशजी वाघमारे अलंकार होलकर यांचं देखील इथे उपस्थित झालेले आहे. तसेच भरत ठाकरे स्वप्नील जाधव किरण निकम साहेब तसेच राहुल तांबे सुधोधन जाधव साहेब आणि त्याचबरोबर आकाशजी जाधव आणि सोबतच आपण पाहतोय उमेशजी सोनवणे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय नितीनजी राऊत साहेब देखील उपस्थित आहेत या व्यासपीठावर. हरीजी कांबळे साहेब आणि दिलीप गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत. मनोज लोंढे साहेब पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक्सपिरियन्स कंपेनर आपला एक्सपिरियन्स पूर्णपणे ओतताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट प्राप्त केलेला आहे. इथे मात्र गॅप हेडलेला आणि गॅप मधून चेंडू पाठवलाय. कव्हर रिझन मधून जातोय चेंडू सीमा पार. पाहूया काय घडलंय तिथे. चेंडू अडवला गेलाय की चौकार पाहावं लागेल. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेला आहे. हो चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण बघितलं. धावसंख्या धावफलकावरती 13. थोडस करेक्शन होतं. एक्झॅक्टली शेवटच्या बॉलवर काय घडलंय. मोस्ट वेलकम फाइक अंसारी, आपका भी हार्दिक स्वागत है. फाइनल मैच का आनंद लेने के लिए यहाँ पर मौजूद है. आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है फाइक अंसारी, हिटमॅन ऑफ भिवंडी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सेकंड ओव्हरला सुरुवात करतोय. तो या वेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चांगली लाईन पाहायला मिळाली. आज बुद्धार्थ वाघबारेनं प्रभावित केलं. प्रभावी मारा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक 10 विकेट त्यांनी चटकावल्यात आणि मागील सामन्यामध्ये नक्कीच काय कामगिरी त्यांनी केली होती. डेफिनेटली मॅच विनिंग स्पेल त्याचा आपण बघितला होता आणि त्याचमुळे कॅप्टनने फार लवकर त्याला गोलंदाजी करण्यासाठी आणलं. अवघ्या दुसऱ्या षटकामध्ये बॅकफुटला जात असताना फक्त कट केलं. बॅटचा फेस ओपन करत असताना बॉल पॉइंटला मिसफिल्डिंग आणि एका धावेचं रूपांतरण 2 मध्ये. फायनल मॅच तुम्ही खेळतात. एक एक धाव तुमच्यासाठी महत्वाची असेल, कारण एकेका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. जसं राजकारणामध्ये एकेका मताला महत्व आहे, तसंच एकेका धावेला क्रिकेटमध्ये फार महत्व.
अगदी बरोबर आहे, योग्य तो उल्लेख केला. एक एक धावा आणि खरं तर अंतिम सामन्यामध्ये खूपच महत्वाचे असणार आहे. पुन्हा एकदा भिनार गावाच्या टोकाकडनं गोलंदाजी करतोय गोलंदाज बुद्धात वाघमारे. पुन्हा आपण पाहतो सॉफ्ट हँडनं फक्त डिफेन्स केला, थोडस बाउन्स होणारा बॉल बॅटच्या स्टिकरला लागला. दुसरी धाव इथे देखील पूर्ण. गुड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. सनसनाटी मैदानामध्ये अवघ्या पहिल्या षटकामध्ये आली होती, मात्र या वेळेला आता सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलक 2 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले 20 या आकड्यावर. मी पण 40 धावा फायटिंग बनवू शकतात या वेळेला, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि हळूहळू बॅट लाईट येणार. कदाचित बॉल हवेमधनं किंवा ग्राउंड मध्ये वेगाने ट्रॅव्हल होणार नाहीत. उत्तरचा हा बॉल अपील झाली आहे, फलंदाज बाद. विकेटचं पतन, विकेट टेकर गोलंदाज आणखी एक विकेट मिळवून देत असताना बुद्धात वाघमारेला मिळते ही पहिली सफलता. पाहिला होता, मात्र तो प्रयत्न त्याच्या अंगलट आलेला आहे आणि मी तर म्हणेन स्वतःची विकेट त्यांनी प्रतिस्पर्धी संघाला बहाल केलेली आहे. हो, डेफिनेटली फार रिस्की स्ट्रोक तो खेळत होता. या अगोदर 2 बॉलमध्ये त्याने 4 रन्स पूर्ण केल्या, तेव्हा वाटत होतं की कुठेतरी सावध पवित्रा स्वीकारला डावाला पुढे नेण्याचं काम तो करतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा रिस्की स्ट्रोक खेळणं फार चुकीचं असं, आणि तो चुकीचा फार मोठा फटका बसला संघाला. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, हवा तेवढा रूम तिथे क्रिएट करता आला नाही. रनआउटची संधी होती. हो, जोरदार अपील. किती एनर्जेटिक प्लेयर्स आपण पाहतो भीम वॉरियर्स संघाचे. पूर्णपणे खेळाडू चार्ज आपण पाहतोय, ज्याप्रमाणे मागील सामन्यामध्ये त्यांनी विजय संपादन केलेला आणि त्या सामन्यापासून या संघाने नक्कीच आपलं क्रिकेटचा स्तर उंचावलेला आहे. याही सामन्यामध्ये आपण पाहतोय या चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मात्र फलंदाजांचंही समीर कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन विकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली जेव्हा जेव्हा मोठे फटके येत नसतात तेव्हा सिंगलला डबल मध्ये रूपांतरित करणं तितकेच गरजेचं असतं आणि सध्याच्या घडीला तेच कार्य सुरू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज बुद्धात वाघमारे राईट आर्म ओव्हर द विकेट ना. या वेळेला चिप केला बॉल हवेमध्ये, मिड ऑफला फिल्डर त्याच्या वरनं जाणार का? कॅच स्टॉप. दिलीप जाधव सर्कल मध्ये होते, मिड ऑफला चांगला प्रयत्न त्याने केला, मात्र 2 धावा पुन्हा मिळाल्या. कठीण असं अशा प्रकारचे पाठमोरे धावत असताना कॅचेस पकडले. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. कुठेतरी कमबॅक बघायला मिळाला टीम भीम वॉरियर्सचा, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 रन्स पूर्ण केल्या होत्या. 16 रन्स होत्या पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर, आणि या षटकामध्ये 8 धावा बुद्धात वाघमारेनं खर्च केल्या. एक सफलता त्याला मिळाली. नक्कीच पहिल्या षटकामध्ये अलेख जो होता तो मात्र अलेख इथे आपण पाहतोय थोडासा खाली आलेला आहे. धावांच्या बाबतीत जर विचार केला तर चांगली वापसी खरं तर दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे. 4 षटकांचा सामना 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. अंतिम सामना आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023-24 मधील या 2 संघामध्ये. आपण संघ पाहतोय AA रॉयल किंग 0909 विपक्ष भीम वॉरियर्स या 2 संघामधील हा सामना. तिसरं षटक सचिन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. सामना करेल फलंदाज सचिन. सचिन टू सचिन ही लढत आता आपण सध्या मैदानावर पाहतोय की इथून आता धावा थांबवणं गरजेचे होते आणि त्या धावा थांबवल्या जरूर, मात्र इथून आता धावांचा वेग वाढवला जाणार का? पुन्हा एकदा धावांचा आलेख वाढवला जाणार का? वेगामध्ये थोडासा बदल केला. थोड्याच वेळात या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता थोड्याच वेळ आगमन होणार आहे. सन्माननीय पंकज गायकवाड सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस, त्यांच्या सोबतच सन्माननीय श्री संदेश श्रीपत वखारे अध्यक्ष युवा काँग्रेस भिवंडी ग्रामीण आणि BFLचे आयोजक, आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा पहिला दिवस आपण आवाज देखील ऐकलं कॉमेडीच्या माध्यमातून. त्याचं थोड्या वेळात आगमन होत आहे. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतो स्ट्रेट ड्राइव्ह, बॉलर पॅक पास ड्राइव्ह, मिस फिल्डिंग, कॅप्टन कडनं चुकी झाली आहे, मात्र यावेळेला चांगलं बॅकअप.
2 धाबा तिथे मिळाल्या. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरकत असताना 26 या आकड्यावर. सचिन आज जबरदस्त स्पेल हाताळलाय. प्रत्येक मॅच मध्ये त्याचा खेळ चांगला पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट ना यावेळेला पुन्हा एकदा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. बॉल बाहेर निघत होता त्याच्यामुळे बॅटच्या बॉटमला चेंडू लागला. इथे एक्झॅक्टली काय घडलंय, निमेश शेलार दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागलंय. धावफलक एका धावेने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले 27 या आकड्यावर. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतो लिडिंग एज बॉल हवेमध्ये. दिलीप जाधव डाऊन दी बॉल. इथे मिस्टेक होणार नाहीये फलंदाज बाद. बिग विकेट. जाधव याने पहिला APL जिंकला होता आणि आता लक्ष 5वे APL वर आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी सुरू आहे. गोरसेगावचे यशवंतजी गायकवाड यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. दिलीप जाधव नक्कीच संदेश आपण उल्लेख केलेला आहे. पहिला IPL करंडकी नक्कीच APL करंडकी त्यांनी जिंकला होता. खेळाडू जुना जाणत आहे. पुराने तलवार लेकिन वही धार याही वेळी आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेला अपील 1 विकेट. आणखी एक फलंदाज बाद. धक्के पे धक्का दे धक्का तू चल में आया. यशवंतजी गायकवाड साहेब यांचा एक स्वागत आहे. मित्रांनो थोड्याच वेळात सन्माननीय पंकजी गायकवाड साहेब आणि वेलकम सन्माननीय रमेशजी जाधव साहेबांचं शुभागमन होत आहे. तसेच जयवंतजी पंडित साहेब देखील त्यांच्या सोबत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता शुभेच्छा देण्याकरिता आपण पाहतोय पाहुण्यांचं शुभागमन होत आहे. जयवंत पंडित आणि रमेशजी जाधव साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. तसेच आमचे मित्र लालूभाई यांचं देखील हार्दिक स्वागत. देवीदास लालूभाई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर ऋतिक जाधव स्विचेट खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र बीट झालेला आणि इथे आपण पाहतोय लॉंग शॉट रिजन मधून हा डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळत आहे. धन्यवाद. निर्णय कायम असणार आहे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स आदिवासी दलित सेना बहुजनासाठी हक्कासाठी लढणारी संघटना आहे आणि त्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे सन्माननीय श्री दिलीप गायकवाड साहेब सध्या व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत आहेत. आपला नक्कीच आम्ही आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहात. या स्पर्धेची शोभा वाढवत आहात. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. काही या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण स्वागत आणि सन्मान पाहुण्यांची नक्कीच करणार आहोत. कारण की स्वागत आणि सन्मान होणं देखील गरजेचं आहे मित्रांनो. कारण की अगदी पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून उद्घाटन सोहळ्यापासून हे सर्व तमाम आमचे पाहुणे जे आहेत आपण पाहतो या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरिता इथे उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थाने मित्रांनो ही संपूर्ण आपली भीमशाही जी आहे सध्याच्या घडीला फुल चर्चेमध्ये जाऊया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये
पंचांच्या दरम्यान वाईटचा षटक होतोय. अव्वंतर धाव वाईटच्या रूपाने धावसंख्या सिंगल वाढते. धावसंख्या 32 वर एक्स्ट्राची धाव आता इथे जोडली झाली. गौरव अंतिम षटक त्या ठिकाणी हाताळत असताना आपण पाहतोय पूल अलॉंग द कार्पेट मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. सौरव अंतिम षटक हाताळतोय. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकत असताना 33 वर सौरवनं या अगोदरच्या मॅचचा विचार केला तर 11 धावा डिफेंड केल्या होत्या सेमीफायनलच्या त्या मॅच मध्ये आणि महत्वाचं म्हणजे त्याच एंड षटक आलं होतं. शेअर मार्केट वाढला गेलाय. विकेट हॅट्रिक षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचा पारितोषिक गोसेगावचे समाजसेवक कुणालजी गायकवाड यांच्या माध्यमातून शेअर मार्केट वाढला गेलाय. क्या बात आहे और बढाईये. बक्षिसांचा वर्षाव करत संदेश पाटील या स्पर्धेमध्ये बघायला मिळालाय. सौरभ पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. डाव्या त्याचा बॅटर शफल झाला. हुक केला फटका. जबरदस्त एक्झिक्युशन. बॉल बॉर्डलाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप. इट्स अ 4 रन. धावसंख्या 4 ने वाढते. 37 37 धावा. अंतिम सामना आपण पाहतोय AA रॉयल किंग 0909 विपक्ष भीम वॉरियर्स या दोन संघामध्ये. एका बाजूला शैलेश गायकवाड महेश जाधव यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला दिलीप जाधव यांचा संघ. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. इथे मात्र स्विंग अँड मिस. डॉट बॉल. चांगला कमबॅक या ठिकाणी गोलंदाजाचं. धावसंख्या 37 मात्र फायटिंग टोटल नक्की आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने आता वेळ होत चालली बॅटलाईट येत चाललंय मैदानावर. फ्लाईट देण्याचा प्रयत्न स्लॉट मध्ये बॉल. वॉट अ शॉट. स्लॉग स्वीप. 6 धावा षटकार. जबर आपण पाहतो या ऋतिकाची रोशन कामगिरी. या अगोदर त्याचा एका चौकारी पाहायला मिळाला होता हुकचा आणि त्यानंतर हा काय फटका खेळलेला आहे. एकच ऍक्शन मध्ये चेंडू फेकून दिलेला आहे. स्लॉग स्वीप. बॉलच्या लेन पर्यंत खरं पोहोचला आणि कठीण असं अशा प्रकारचे स्ट्रोक एक्झिक्यूट करणं. थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. सिक्सर त्या ठिकाणी ऋतिकच्या बॅट मधून पाहायला मिळाला. हा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 44 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचते. 44 रन्स. या वेळेला मात्र चांगल्या लेंथवर बॉल आणि इथे पहा धाव घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज रन आउटच्या स्वरूपामध्ये तिथे बाद झालाय. समीर फायटिंग स्कोर आपण पाहतोय कारण आता वातावरण दमट झालेलं आहे आणि अंतिम प्रकाश नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. पलटी शॉट. वाट अ शॉट. शॉट ऑफ द इव्हनिंग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हा चौकार. ची रोशन कामगिरी बरोबर उल्लेख केलात आणि शेवटच्या बॉलवर जो चौकार आलाय ना कदाचित मी म्हणेल डोकेदुखी ठरणारा तो चौकार असेल. कारण 48 धावा धावफलकावरती लागले. 4 षटकांचा खेळ संपला आणि 49 धावसंख्येचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी. APL 2023-24 जिंकण्यासाठी 49 धावा इथून बनवाव्या लागतील. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मित्रांनो मागील हे आपण पाहू शकता. आपण क्रिकेट रसिक आपल्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जातो. आपण सकाळपासून पहिल्या चेंडूपासून अगदी आपल्या उपस्थितीमध्ये आहे. माझ्या समोरचा स्टँड जो आहे संपूर्ण दाखवला जात आहे. त्या प्रेक्षक वर्गांना आपण पाहू शकता. पूर्ण या स्पर्धेचा पैसा उचलून तुम्हाला पाहायला मिळत आहे. आता व्यासपीठाच्या उजव्या बाजूचा जो निळी जर्सी RK वॉरियर्स जे आहे त्यांना दाखवला जात आहे. अगदी खऱ्या अर्थाने संपूर्ण पॅक क्राऊड आणि APLचा हा पैसा उचल आता समोरचा स्टँड जो समोरचा आहे त्या स्टँड मध्ये प्रेक्षक जे आहे त्यांना दाखवला जात आहे. अगदी एन्जॉय केला जात आहे. क्या बात आहे. धन्यवाद. असं आम्ही उल्लेख करत नाही पण
सन्माननीय उपस्थित या व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो रोख रक्कम प्रथम पारितोषिक आम्हाला येथे लाभलेला आहे. सावंतेगावचे प्रथम नागरिक सन्माननीय योगीजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या मिसेस सो प्रतिभा योगेश गायकवाड मॅडम यांच्या माध्यमातून रोख रक्कम आम्हाला इथे प्राप्त झालेला आहे. दुसरा क्रमांक जो आहे सन्माननीय समाजसेवक मनोजी लोंढे साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करू. रोख रक्कम दुसरं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आहे. कैलासवासी अशोक जाधव यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र सुदर्शन जाधव साहेब डोलेगावचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहे ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्या बात आहे. पाचवा आणि सहावं देखील बक्षीस क्या बात आहे. म्हणजे रॉयल किंगच्या रॉयल किंग ट्रॉफीज तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत. त्या ट्रॉफीज दादांनी स्पॉन्सर केलेल्या आहेत. त्यानंतर दिवंगत पूनम कमलाकर दोंदे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री योगेश दोंदे साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी आहे ती देण्यात आलेली आहे. आणि आज मित्रांनो एक बक्षीस जो आहे वाढला गेलाय. दिवंगत गंगूबाई बिवा जाधव यांच्या स्मरणार्थ आमचे या स्पर्धेचे लाडके आयोजक रितेश जाधव यांच्या माध्यमातून 2 मिक्सर ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे घरचे देखील खुश. आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर सुंदर अशा ट्रॉफीज आमच्या ग्रामपंचायत सदस्य सावंदे सोनी सचिन वागचौरे यांच्या ताईंचा आम्ही आभार व्यक्त करू. कैलासवासी जयश्री विवेक वागचौरे यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफीज आहेत. मालिकावीर वॉशिंग मशीन क्या बात आहे. कपडे गंदे होते तो फिर है ना वॉशिंग मशीन ते आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. प्रिन्स ऑफ महापोली अदनान भाभी यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला ही वॉशिंग मशीन स्पॉन्सर केलेली आहे. लाईव्ह टेलिकास्ट A1 जोडी सागर धनगर स्वप्नील गायकवाड यांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी भिवंडीचा किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवी स्पॉन्सर केलेला आहे. आणि या स्पर्धेतील जे निव्या चेंडू आहे सध्या गेलेले आहे ते वापस आलेले नाही आहेत. चांबडी लोलली गेली या स्पर्धेमध्ये ते स्पॉन्सर केलेले आहेत. कल्पेश सदू भोईर उद्योजक महापोली यांचा आम्ही आभार व्यक्त करू. रायझिंग स्टार एक सुंदर अशी ट्रॉफी जी आहे या स्पर्धेची कैलासवासी रामचंद्र बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय विकासजी रामचंद्र पाटील सुपेगाव यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करू. हो आता कार्य सुरू झालेलं आहे. कडक इस्तारीसाठी इस्त्री वारलेली आहे आजच्या दिवसामध्ये ती आम्हाला अभिजित भाई यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. क्या बात आहे. पहा प्रेम पहा ही भीमशाहीची ताकद आहे मित्रांनो. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व भीम नक्की सेवक इथे बसलेले आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. जाऊया ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून आवाज. खूप खूप धन्यवाद पवनीकर संदेश पाटील. गुडघ्यावर बसून खेळण्याचा प्रयत्न स्विंग अँड मिस वापसी करताना 3 वाईट चिन्हानंतर पाहतोय गोलंदाज निकलेश शेलार. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. नितीन राऊत साहेबांनी आता आपल्या पॉकेटमध्ये हात टाकलेला आहे. विकेट साठी हॅट्रिक साठी तब्बल 2222 रुपये. षटकारांच्या हॅट्रिक साठी 2222 रुपये. हे 4 दुवे जे आहेत लागल्या जातील विकेट आणि षटकारांसाठी. इथे मात्र आपण पाहतो पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅट चिरपाने या षटकामध्ये पहिली धाव भीम वॉरियर संघाचा फलंदाज सौरभ अडकुमल्ला याच्या बॅट मधून. धाव संख्या 4. इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू ठेवलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू निघून जाईल. वाईड ऑफ लॉंग अंच्यावरून सीमापार षटकार. धन्यवाद डीजे. निकलेश शेलार साठी आता एक सुवर्ण संधी आली आहे. प्रत्येक विकेट साठी 1000 रुपये. क्या बात आहे. शेअर मार्केट गरम म्हणजे एक विकेट 1000 रुपये आपल्या पॉकेटमध्ये. उमेशजी सोनाणे साहेब यांच्या माध्यमातून आहेत हा पारितोषिक. क्या बात आहे. संध्याकाळ रंगीन झाली आहे मात्र आज षटकार आलाय. ही मॅच गरम झालाय डेफिनेटली आणि गरम व्हावीच लागेल कारण फायनल मॅच सुरू आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. 49 लक्षाचा पाठलाग केला जातोय. इथे मात्र फ्लॅन मिस दिशा भरकटले पंचांचा इशारा वाईट येतोय. अव्वांतर धाव. आणि या षटकाचा विचार केला तर हा 4था वाईट चेंडू हाताळलेला आहे गोलंदाज निकलेश शेलार याने. अव्वांतर धावा या षटकामध्ये भरपूर दिल्या जातात. या गोष्टीवर नक्कीच कुठेतरी विचार करावा लागेल कारण अतिशय महत्त्वाचा सामना आहे. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. A1 जोडी अक्षय गायकवाड आणि सागर धनगर यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी. गुड कम वेलकम वेलकम. शुभागमन होत आहे सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस सन्माननीय श्री पंकजी गायकवाड साहेब आणि त्यांच्या सोबत आपण पाहतोय
अध्यक्ष युवक काँग्रेस भिवंडी ग्रामीण सन्माननीय श्री संदेश श्रीपद वखारे यांचं शुभागमन होत आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. अंतिम सामना आपण पाहतोय रॉयल किंग 0909 विपक्ष भीम वॉरियर्स या दोन संघामध्ये. पहिले षटक अतिशय लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळते निकलेश शेलार याचं. इथे मात्र दिशा भरकटले, पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. हे षटक संपता संपेना, भरपूर जास्त वाईट चेंडू पाहायला मिळाले त्या षटकामध्ये. कुठेतरी धुमाल आपण पाहतोय की इंटेन्शन आहे की ऑन साइडला खेळूच द्यायचं नाही, मात्र अशा नादामध्ये तुम्ही रात्रभर गोलंदाजी कराल. उदयजी गायकवाड उपस्थित झालेले आहेत. मोस्ट वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या पुढे 13 धावा. पंच रणजित रेस सरांनी खूप बिजी ठेवलेले आहे गोलंदाजाने. इथे मात्र समोर केलेले आहे डाऊन द ग्राउंड वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये एकेरी धावेसाठी धावसंख्या सिंगलने वाढते आणि सिंगल या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 49 लक्षाचा पाठला करताना भीम वॉरियर संघाची धावसंख्या बिनबाद 14. सिद्धोधन जाधव यांच्या माध्यमातून विकेटसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक लावण्यात आलेला आहे. पारितोषिकची किंमत किती असेल आता? एक विकेटसाठी 2000, विकेटच्या हॅट्रिक साठी तब्बल 6000. क्या बात आहे. विचार केला तर ह्या दोघांनाही चांगला रोल प्ले करावा लागेल, चांगल्या भागीदाराने खेळ करावा लागेल. ज्या पद्धतीचा सामना सध्या सुरू आहे, धावफलकावरती धावा आहेत त्या 14. इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये अजूनही आपण लगेच शतक सजवायचे, जास्त वेळ खर्च करायचा नाही कारण आपल्याकडे लाईटची सुविधा नसणार आहे. हो बरोबर, वेळेनुसार आपण मॅच कंप्लीट करा. सिक्सरच्या हॅट्रिक साठी या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम कॅश प्राइज दुसऱ्या क्रमांकाचं देण्यात आलेला आहे. सन्माननीय मनोजी लोंढे साहेब यांनी तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आणि कल्पेश भोईर यांचे 5000 षटकारांच्या हॅट्रिक साठी. हो माय गॉड, 16000 रुपये. समीर जी हाँ बिल्कुल. क्या पहला आएगा? नहीं, स्पार के दावा में सॉफ्ट डिस्मिसल, बड़ी विकेट. ओ माय गॉड, ठोको डीजे. मात्र ह्या वाघाची शिकार केली महेशनं. सौरभ अडकमोलला बाद केले आणि दोन्ही खेळाडू आपण बघितले कुडूस या गावचे आपल्याला पाहायला मिळतात. विकेटच्या हॅट्रिक साठी देखील सन्माननीय कल्पेश भोईर महापोलीचे उद्योजक ज्यांच्या माध्यमातून चेंडू स्पॉन्सर आहेत या स्पर्धेला. 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. व्यापीटाईजवरून ज्यांचा आवाज आपण पहिल्या दिवशी ऐकला होता, मेरे आवाज मेरी पहचान, संदेशजी वखारे हे नक्कीच उपस्थित आहेत. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गोल्डन विकेट म्हणता येईल समीर या मॅचची, ज्याप्रमाणे सौरभ बाद झालेला आहे. कुणाल गायकवाड यांनी आता 3000 रुपये अनाउन्समेंट केलेले आहेत विकेट हॅट्रिक षटकारांच्या हॅट्रिक साठी. शेअर मार्केट कितीचं झालं असेल मी तोपर्यंत हिसाब करतोय. कोणतरी मारून घ्या मित्रांनो, ही संधी पुन्हा मिळणार नाहीये. संदेश पाटील अकाउंटंटचा शोध घ्यावा लागेल आता. धावसंख्या धावफलकावर 14. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना स्विंग अँड मिस सुरेख चेंडू, चांगली गोलंदाजी हाताळताना महेश जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. समीर मला असं वाटतं की रिपीट करावं लागेल हे मॅच पुन्हा लाईव्ह, कारण की हिसाब किती झाले हे बघायला लागेल पहिला. हो डेफिनेटली, आणि तशी सुविधा आहे आपल्याकडे. प्रिन्स मूवीज, फक्त टाइप करा APL 2023-24. आता घ्या अजून 5000 आले. पंकजी गायकवाड साहेब आणि संदीपजी वखारे यांनी देखील विकेटच्या हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी 5000 रुपये लावलेले आहेत. क्या बात आहे. ओ माय गॉड. सिल्वर जुबली 25000. शेअर मार्केट आता मात्र वाढत आहे इयर एंडिंगला. सन्माननीय गौतमजी उभाले साहेब यांचं शुभागमन होत आहे. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल आपण पाहतोय, सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सौरभची विकेट मिळाली ना, तिथून मी म्हणेल तुम्हाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न गोलंदाज महेश बांबूने केला या मॅच मध्ये. अगदी बरोबर. महेश जाधव
त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे, कारण पहिल्याच चेंडूवर गोल्डन विकेट त्यांनी प्राप्त केली होती. वेलकम आमचे टीम ओनर आर्य फायटरचे ओनर सन्माननीय गौतम उबाले साहेब यांना आपण पाहतोय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या वेळेला बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. झेल मात्र इथे सुटलेले आहे, पण पाहतोय जीवन दान मिळालं फलंदाजाला आणि त्या दरम्यान धाव ही पूर्ण केली. धावसंख्या 15 आपण पाहतोय. जीवदानाचा फायदा उचलून एक धाव पूर्ण करतात फलंदाज. 49 लक्षाचा पाठलाग भीम वॉरियर संघ करतोय. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो, धुमाळ आणि एकेरी दुहेरी धावांनी मी म्हणेल तुमचं उद्दिष्ट जे आहे, ध्येय जे आहे, त्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही आहात. त्याच्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. अगदी बरोबर. आणि नित्यांत आता आवश्यकता आहे मोठे फटके खेळण्याची. हवाई मार्गाचा वापर फलंदाजांना करावा लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. इथे मात्र आपण पाहतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय एस्ट्रेक्सच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी उमेशजी सोनवणे साहेब, ज्यांचं प्रत्येक वर्षी या APL ला विशेष सहकार्य असतो, ते देखील मॅचचा आनंद घेतात व्यासपीठावरून. त्यांचा आवाज येणं बाकी आहे, त्यांची प्राइज येणं बाकी आहे. किती येणार येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळलंच नक्कीच. उमेशजी सोनवणे साहेब. भीम वॉरियर संघाचे फलंदाज सध्या संघर्ष करताना आपण पाहतोय. ज्याप्रमाणे फलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र भिरकवून दिले चेंडूला. बाहेर की आतमध्ये पाहावं लागेल. आतमध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेलला. झेलबाच्या रूपाने. हे देखीए, हे रिवेंज आहे. हे बघू शकता ज्याप्रमाणे सौरभनं गब्बरची ऍक्शन केली होती, तशी ऍक्शन आता आपण या वेळेला महेशची पाहतोय. ठोसा दिला जातोय. नक्कीच आपण पाहू शकता खुन्नस आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. हो, डेफिनेटली. आणि मॅच ज्या वळणावरती आहे, मी पाहतोय संदेशी वखारे सध्या VIP डायस बरोबर स्पर्धेचा आनंद घेतात आणि कदाचित आता माईक त्यांच्या हातामध्ये असतं तर आणखी काही नवीन ऐकायला मिळालं असतं. आणि कदाचित संदेश पाटीलही नक्कीच समालोचन कक्षामध्ये असते तर त्यांच्याकडूनही वेगळं काही ऐकायला मिळालं असते. डेफिनेटली. दोन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15. 49 लक्षाचा पाठलाग करताना भीम वॉरियर संघ. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. स्वप्नील जाधव गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र आपण पाहतो हुक केलेला मिस्की हुक फटका मानव रहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय आणि तोपर्यंत फलंदाज एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतात. सिंगल डबलने काही साथ देणार नाही. डेफिनेटली. एकही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. निर्जन स्थळी तो चेंडू पडला आणि एका धावेने स्कोर पुढे सरकल्या. धावसंख्या आता एकेका धावेने पुढे सरकत असताना इथून आपण जर विचार केला तर चेंडू शिल्लक असतील. साईनाथजी यांच्या माध्यमातून देखील बुरधाज साठी आता पारितोषिक आहे. 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोकले तर 5,000 पारितोषिक आहे. 11 चेंडूने इथून बरोबर 33 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रति चेंडू मागे 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाजाला पडदा लागेल तंबूच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद होतोय भीम वॉरियर संघाचा झेलबाच्या रूपाने. कोण कमावणार सध्याची स्थिती आपण पाहतोय. टॉस संदेश पाटील फार निर्णायक होता. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि आता या वेळेला रन चेस करत असताना हवामानाने भरपूर चांगला आता मी म्हणेल साथ दिलेली आहे ती टीम 0909 अर्थातच डबल ए रॉयल किंगची. इथे मात्र मिस टाइम फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. एस्ट्रेक्स मागे चेंडू जातो आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतात. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडूमध्ये इथून अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजूनही आपण पाहतोय लक्ष खूप दूर आहे. भीम वॉरियर्स संघर्ष करताना आपण बऱ्याचदा पाहिलं की अशा प्रकारची समीकरण सुटलेले आहेत क्रिकेटमध्ये. क्रिकेट हा अनिश्चितेने भरलेला खेळ आहे. राऊंड विकेट या वेळेला भरपूर दूरचा हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला आणि इथून आता हळूहळू ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षकांमध्ये जी एनर्जी पाहतोय
महेश जाधव त्यानंतर शैलेश गायकवाड यांचा संघ आता कुठेतरी या फायनल मॅच मध्ये अप पाहायला मिळालाय, डॉमिनेट करताना दिसलाय. नक्कीच आपण पाहतोय पूर्णपणे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आपण पाहतोय या डबल ए रॉयल किंग 0909 संघाची. तिसरे षटक मार्गस्थ आहे, स्वप्नील जाधव तिसऱ्या षटकात आलतोय. इथे मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला या शत्रक्षेत्रीत एक ऑकर रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. सिंगल सिंगल आता रन्स पुढे जात आहेत आणि इथून मी म्हणेल सिंगल सिंगल ना ते. मित्रांनो आपण स्वागताने सन्मान सुरुवात करणार आहोत. डीजे फक्त लाईटली नाशिक डोल आपण चालू ठेवायचं, लाईटली नाशिक डोल. चला आता वेळ झाली. या पहिल्या स्वागताने सन्माननीय उमेश सोनाने साहेब यांचा आपण करत आहोत. या